लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात अपयश मिळाल्यानंतर राज्य सरकारनं योजनांचा धडाकाच लावलाय। प्रत्यक्षात तिजोरीत किती पैसा आहे याचा ताळमेळ न घालताच लाडकी बहीण, मुख्यमंत्री तीर्थदर्शन अशा अनेक योजनांचा पाऊस पाडला जातोय। याबाबत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकार हे निव्वळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकप्रिय योजनांच्या घोषणा करत असून लोक हे मान्य करणार नाहीत असं म्हटलंय। लोकप्रिय घोषणा निवडणुकीच्या दृष्टीनं आणि राज्याची आर्थिक परिस्थिती, आता वित्त विभागानंच त्याच्यावर आक्षेप घेतला असेल तर वित्त विभाग कुणाकडे आपल्याला मी सांगण्याची आवश्यकता त्या ठिकाणी समन्वय शासनामध्ये नाही आहे। फक्त लोकप्रिय घोषणा त्या ठिकाणी करायच्या हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। जो धक्का जनतेनं महाराष्ट्रातल्या लोकसभेला दिलेला आहे त्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न होतो, परंतु जनता त्यांना सावरू देणार नाही। जनतेला पक्क कळालेलं आहे हे निवडणुकीसाठी सगळं चाललेलं या ठिकाणी। इतर सगळ्या योजनांवरचा खर्च कमी झालेला आहे। आता रस्त्याला पैसे नाहीत, जलजीवनच्या पाणी पुरवठ्याचे पैसे त्या ठिकाणी कमी होतील, उद्या धान्य मिळेल का नाही या राज्यामध्ये ही अवस्था त्या ठिकाणी निर्माण होईल। आणि फक्त या 2 महिन्यापुरतं या सगळ्या गोष्टी करायचा आणि एक चित्र करायचं ते लोकांना मान्य होणार नाही। आमदार पाटील यांनी पूरस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचं सांगत सरकारनं कागदी घोडे नाचवण्यापेक्षा प्रत्यक्ष मदत कशी पोहोचेल हे पाहावं असा टोला लगावलाय। या 2 निकषाप्रमाणे आपण मदत करतो। मध्यंतरच्या काळामध्ये शासनानं त्यात बदल करून मदत वाढीव देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली। माझा म्हणण्याचा एवढाच, मदत पोचली का हा महत्त्वाचा आहे। कागदं नुसती फिरायला नको। आता इथं आल्यावर सुद्धा लोक तक्रार करतायत की आम्हाला गणपती ठेवायला जागा त्या ठिकाणी नाही। ही जबाबदारी प्रशासनाची होती। ह्या गोष्टी तत्परतेनं त्याच वेळी करायला पाहिजे होत्या। म्हणून नुसता GR असण्यापेक्षा प्रत्यक्षात लोकांच्याकडं सानुग्रह अनुदान ताबडतोब द्यावा हा GR आहे। मला वाटत नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सानुग्रह अनुदान ताबडतोब कुठे या ठिकाणी दिलेलं माझ्यापर्यंत तरी माहिती नाही। कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री